ब्लॅक कॉफी पिऊन सगळं ड्रेस घेऊन तयारी केली. ना तो कारवा की तलाश आहे, ना तो हमसफर की तलाश आहे, असं म्हणत बाकीच्या पोरांनी जरी डॉस दिला असेल तरी आपण मात्र निघालो होतो. मग काय भरलं ना पेट्रोल गाडीत, टंकी फुल केली आणि विकीला घेऊन सोबत निघालो. वाल्मीच जात नाही तो कुठं ड्रेस चेंज केला. म्हटलं थोडंसं संध्याकाळचं लग्न आहे तर काळा ड्रेस घालून थोडंसं जरा हवा करायला पाहिजे. मग सोबत सार्थकला घेतला, आम्ही निघालो पुढं. नवरदेवाच्या लोकेशनला पोहोचत नाही तर काय, नवरदेव दारातच आम्हाला भेटला. मग काय मारली ना कड्याला मिठी आणि नवरदेव एकदम तयार होता टकाटक. थोडं फोटोशूट झालं आणि मग बघा भाईची शिवलरी. गाडीतून एकदम उतरताना उतरताना नवरीसोबत बाई. मग थोडंसं फोटोशूट झालं. बाईने वेळेच्या अगोदरच फोटोशूट केलं आणि तेवढा वेळ मात्र वाचला होता. मग काय भाईसोबत आम्ही गेलो घरी. भाईने घरी जाताना एकदम असं मस्त पोशाखमध्ये चालला होता. एकदम आम्ही पण एन्जॉय करतो गप्पा बिप्पा थोड्याशा आणि भाई बघा एकदम खुशीत होता. मग काय घरी गेलो का नवरदेवाची गाडी बघितली ऑडी. मग हळूहळू नवरदेवाची वरात सुरू झाली आणि बघता बघता काय माहोल पटला. नवरदेवाने काय हात वर करून सुरुवात चालू केला डान्स करायला आणि मग काय फुल माहोल सेट झाला. जनता तर सगळी येईल पागल झाली होती. निंबूच्या वेळेस पिऊन मग आलेशान आणि मी दोघंही फुल एनर्जेटिक फील करतो. मग काय केलं ना डान्स करायला सुरुवात. हा तो आमचा धिंगाणा. आणि धिंगाणा म्हटलं की पहिला नंबर आपलाच असणार कायम. लाइटिंगमध्ये सुद्धा फोटो शूट करायला विसरलो नाही. मग काय नवरदेवासोबत मध्येच किंग ज्युनियर NTRचा फोन आला. मग नवरदेवासोबत व्हिडिओ शूट केला, डान्स केला. म्हटलं एकही मुवमेंट चुकून द्यायचा नाही. हे जर मुवमेंट आजचा चुकला तर हा मुवमेंट पुन्हा येणार नाही. क्योंकि भाई की अपनी शादी है ना भाई, मेरी यार की शादी. मग नवरदेवासोबत आम्ही जुन्या जुन्या मित्रांनी दोघांनी फोटो घेतले आणि मग काय नवरदेव शेवटचा एकदा हसताना बघितला आणि जेवणाच्या याच्यावर ताव मारला आणि निघालो आम्ही पुन्हा आपल्या रोडला. हा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. सी यू देअर.